जय महाराष्ट्र मित्रांनो, एक महत्त्वाचा सर्वे आपण घेऊन आलेलो आहोत जो 100% विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलेला होता। तसाच आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महानगरपालिका निवडणुका ह्या जवळ येत आहेत। अवघ्या 2 ते 3 महिन्यावर असलेल्या या निवडणुकांमध्ये कुणाचं वर्चस्व राहणार, ज्यांची सत्ता आहे तेच राहणार की त्यामध्ये बदल होणार, महाविकास आघाडी एकत्र लढणार की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन लढणार, असे अनेक प्रश्न असताना महाराष्ट्रातील महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे नाशिक महानगरपालिका यावर स्वतःचं वर्चस्व असावं असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं। त्यामध्येच आता नाशिक महानगरपालिकेत एकूण 2017 प्रमाणे 133 जागा आहेत। त्यामध्ये कोणाची सत्ता येणार, कोणाचे किती नगरसेवक येणार, 2 दिवसापासून नाशिक राजकीय वातावरणाने गरम होत असताना आता यामध्ये एक महत्त्वाचा सर्वे आपण सर्वांसमोर मांडणार आहोत। त्यामध्ये 133 जागांपैकी कुणाची सत्ता येणार, भाजपाची एखादी सत्ता असलेल्या या नाशिकमध्ये आता सत्ता बदल होणार की भाजपची सत्ता शिंदे गटासोबत राहणार, असे अनेक प्रश्न आहेत। आपण या महत्त्वाच्या सर्वेत सुरुवात करूया। नाशिक जिल्हा, नाशिक शहर परिसर यामध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष म्हणजे भाजपाची 2017ला 66 जागा घेऊन एखादी सत्ता होती। त्यासोबत शिवसेना ठाकरे यांचे सुद्धा 35पेक्षा जास्त नगरसेवक महानगरपालिकेत होते। आता 2 गट पडल्यामुळे शिंदे गटाकडे अनेक नगरसेवक हे अखंड शिवसेनेतून गेले आहेत। त्यासोबत मनसेची सुद्धा ताकद या शहरात आहे। महापौर एकेकाळी मनसेचा येथे होता। त्यासोबत जुने जाणते काँग्रेसचे अनेक मतदार तसेच शरद पवारांना मानणारा हा गट सुद्धा येथे आहे। त्यामुळे येथे काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। आपण महत्त्वाच्या या सर्वे सुरुवात करूया। भाजपाला 66 गेल्यावेळी जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी 40 जागांवरच भाजपाला समाधान मानावं लागतंय। शहरामध्ये भाजपाचे आमदार असताना सुद्धा भाजपाची झालेली पिछेहाट भाजपाच्या नेत्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। 66 वरून 40 वर त्यांच्या जागा आलेल्या दिसत आहेत, त्यामुळे भाजपाला नुकसान आहे। त्यानंतर आहे शिंदे गट, अखंड शिवसेनेतून शिंदे गट आणि ठाकरेंचा गट निर्माण झाल्याने शिंदे गटाकडे अनेक माजी नगरसेवक गेले। त्यामध्ये आता शिंदे गट हा 18 जागांवरती येथे दाखवत आहे। त्यामुळे शिंदे गटाचं सुद्धा यामध्ये नुकसान आहे, कारण राज्यात सत्ता असताना 18 जागा म्हणजे काहीच नाही। त्यासोबत आपण महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसची ताकद नगण्य आहे। अनेक नगरसेवक सुद्धा काहीच नसताना काँग्रेसच्या 7 जागा या सर्वेमध्ये दिसत आहेत। त्यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या 9 जागा या शरद पवार यांच्या या शहरामध्ये दाखवत आहेत। 9 जागांसहित महाविकास आघाडीसाठी या महत्त्वाच्या जागा आहेत। त्यानंतर आहे अपक्ष आणि इतर जागा। अपक्ष यांचा भाव या महानगरपालिकेत महत्त्वाचा ठरू शकतो। त्यांच्या 5 जागा नाशिक शहरात आहेत, त्यामुळे त्यांच्या सत्तेसाठी विनवण्या त्यांच्या कराव्या लागतील। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसेच्या 16 जागा यामध्ये दाखवत आहेत। मनसेची एकेकाळी नाशिकमध्ये एखादी सत्ता असताना 16 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागत आहे। परंतु जर राजकीय चक्र फिरले आणि ठाकरे बंधू एकत्र आले तर मनसेच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते। तसेच शिवसेना ठाकरेंची ताकद सुद्धा अनेक ठिकाणी चांगली आहे, त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र आले तर एखादी सत्ता सुद्धा येऊ शकते। त्यानंतर पुढील पक्ष आहे शिवसेना ठाकरेंच्या जवळजवळ जागा वाढताना दिसत आहेत। शिवसेनेच्या 38 जागा या सर्वेमध्ये दिसत आहेत, म्हणजेच 35 वरून 38 वर ठाकरेंनी मजल मारली आहे। अनेक वेळा सत्ता गेली असताना ठाकरेंनी 38 जागा घेऊन सत्तेमध्ये सहभागी होण्याची व महापौर करण्याची नामी संधी ठाकरेंना आलेली आहे। त्यामध्ये एकूण जागा बघितल्या तर 70पेक्षा जास्त जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येताना दिसत आहेत। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस तसेच ठाकरे यांच्या 70पेक्षा जास्त जागा आहेत, तर भाजपा महायुती यांच्या 65 जागांवरती समाधान मानावं लागत आहे। म्हणजेच नाशिक महानगरपालिकेवर आता ठाकरेंची सत्ता, ठाकरेंचा महापौर बसू शकतो आणि भाजपा शिंदे गटाला सर्वात मोठा झटका विधानसभा निवडणुकीनंतर बसू शकतो। म्हणजे केंद्रात राज्यात सत्ता असताना सुद्धा उद्धव ठाकरेंवरती प्रेम करणारे शिवसैनिक तसेच जनता ही कमी नाही असं दिसतं। त्यामुळे ठाकरेंचा महापौर हा महानगरपालिकेवर बसेल यात काही शंका नाही। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन ठाकरेंचा दोन्ही महापौर आणि उपमहापौर होईल यात काही शंका नाही।
व अपक्ष हे तसे सत्तेसोबत म्हणजेच महाविकास आघाडीसोबत जातील यात काही शंका नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं 133 जागांपैकी कोणता पक्ष किती जागा जिंकेल? तुम्ही सुद्धा तुमचा आकडा कमेंटमध्ये मांडा की कोणाची सत्ता येईल, उद्धव ठाकरेंची की भाजपा शिंदे गटाची की दोन्ही ठाकरे बंधूंची? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की मांडा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।